धारावीचा पुनर्विकास डीआरपी करणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलाय आणि धारावीतली प्रत्येक पात्र व्यक्तीला धारावीमध्येच 350 चौरस फुटांचं घर देणार असंही त्यांनी यावेळी सांगितलंय। अपात्र लोकांनाही धारावीमध्येच घर देण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीसांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। मुंबई महानगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मुंबईमध्येच मालकीचं हक्काचं घर देण्याचा निर्णयही घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय। आपल्याला कल्पना आहे, पहिल्यांदा तर मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो, धारावीचा विकास डीआरपी करणार आहे। या डीआरपी मध्ये स्वतः शासन भागीदार आहे आणि सोबत डेव्हलपर आहे। धारावीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो पात्र आहे, धारावीमध्येच मिनिमम 350 स्क्वेअर फुटाचं घर हे देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। धारावीतले जे अपात्र आहेत त्यांनाही कुठेही हायकोर्टाचा नियम न मोडता त्यातनं मार्ग काढून त्यांनाही घर देण्याचा निर्णय आपण केला आहे। महानगरपालिकेमध्ये काम करणारे जेवढे आमचे सफाई कामगार आहेत, आम्ही 2019ला निर्णय घेतला होता की सफाई कामगारांना मालकी हक्काची घरं द्यायची, परंतु उद्धव ठाकरेजींच्या सरकारने तो निर्णय बदलला होता। आम्ही पुन्हा निर्णय घेतला आहे आणि आता त्याची सगळी कारवाई आम्ही केली आहे। पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेचे जेवढे सफाई कर्मचारी आमचे आहेत, या सगळ्यांना मुंबईमध्ये मालकी हक्काचं घर हे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। हा आमचा निर्णय आहे।